अश्विनी, बाबांची पेटी? हा, म्हणजे मी धूळ जाडत होते तेव्हा सापडली. मला आठवते बाबांनी सांगितलं होतं की ही पेटी जेव्हा मी नसेन तेव्हा का वेळ आली आपल्या. नाही, आपण ही पेटी नको उघडूया, मी ठेवते. थांब अश्विनी, ती पेटी तू उघड. यांची इच्छा होती की ती पेटी अश्विनीने उघडावी. आई पण मी सांगते ना. आई बस. ही पेटी बाबांनी ठेवली होती ना? उघडणार होता पण उघडूया ना. उघड उघड. हे माझा गॉगल. घाल बघू. चिठ्ठी पण आहे. प्रिय श्रेयस, तुला परीक्षेत कमी मार्क मिळाले होते म्हणून मी हा गॉगल लपवून ठेवला होता आणि पुढल्या परीक्षेत चांगले मार्क मिळाल्यावर तुला परत देणार होतो, पण तुला कधीच चांगले मार्क मिळाले नाही. म्हणून हा गॉगल माझ्याकडेच राहिला. पण आयुष्याच्या परीक्षेत तू खूप छान मार्काने पास झालास. मार्क म्हणजेच सर्वस्व नसतं. स्वतःच्या आयुष्याचा चार्ज घ्यायचा असतो आणि तू खूप चांगल्या पद्धतीने घेतलास. आयुष्याच्या स्पर्धेत जिंकल्यामुळे आता या गॉगलवर तुझा हक्क आहे. शंख आणि शिंपल्या सुद्धा. आई, बाबा कन्याकुमारीला गेले होते तेव्हा बाबांनी कुहूसाठी आणलं होतं ना हे कॉमिक. मयू सारखं वाचायचे ना आणि अभ्यास करायचे नाही. बाबा खूप ओरडले होते तिला. मयू आणि कुहूला ते नंतर. उज्ज्वला, आई तुमच्यासाठी बघ काय ते. एक झुमका आहे. ते ह्या झुमकामध्ये खूप आठवणी आहेत गोड. अश्विनी, तुझ्यासाठी पण काहीतरी असेल बघ ना. हे बघ काय. तांदूळ आहेत. ती चिठ्ठी आहे बघ. ती कोणासाठी आहे बघ. माझ्यासाठी री. वाच. अश्विनी, तू या घरात गृहप्रवेश करून माप ओलांडून आलीस तेव्हा मी हे तांदूळ बांधून ठेवले. तू या घरची लक्ष्मी आहेस आणि हे घर सोडून तू कुठेही जायचं नाहीयेस याची आठवण तुला हे तांदूळ नेहमी करून देतील. माझ्यानंतर या घराला बांधून ठेव. हो बाबा, मी माझ्या कुटुंबाला खरंच बांधून ठेवेन. मी वचन देते तुम्हाला.
याचाच अर्थ या घरातल्या कोणाच्याच मनात माझ्याबद्दल कुठलीच भावना नव्हती आणि त्यांच्या आयुष्यातही मला कधीच काही जागा नव्हती आणि ती कधी मिळणारही नाहीये. पिंडांवर अभिर वाहा, आणि डाव्या हाताने डाव्या अंगठ्याने तेराव्याचे विधी आता संपन्न झालेले आहेत. तर सगळ्यांनी आता नमस्कार करून घ्या. हे पिंड गच्चीवर नेऊन ठेवा. नैवेद्य तयार आहे का? हो गुरुजी, ताट तयार आहे. नैवेद्याची पानं वाढायला घ्या. मयू, बाबांना पाणी विसरून गेले, जा घेऊन जा. मी ताट घेऊन आले. कधी वाटलं नव्हतं परत आल्यावर बाबांसाठी ही अशी पूजा करावी लागेल. बाबा, तुम्ही गेलाय असं समजलं होतं ना, तेव्हा पण आम्ही असेच खचून गेलो होतो. इमॅजिन करणंच खूप कठीण होतं की तुम्ही परत येणार नाही आहात. पण तुम्ही आलात. तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना, तेव्हा काय वाटलं हे मी कधीच सांगू शकणार नाही. बाबा, आता 13व्याचे सगळे विधी चालू होते ना, तेव्हा सगळ्या त्या वाईट आठवणी आठवल्या. आईने कशी पूजा उद्ध्वस्त केली होती, खूप चिडली होती ती सगळ्यांवर. पूजा उधळून लावली अश्विनी का? कारण तुम्ही या जगातच नाही आहात हे ती मान्यच करत नव्हती. मी त्याच दिवशी अश्विनीला भेटायला हवं होतं. घरापर्यंत आलो आणि निघून गेलो. आलो होतो म्हणजे कोणत्या दिवशी? 13व्याच्या दिवशी. मयू, बाबा, मग तुम्ही घरी का नाही आलात? शिल्पीने मला अडवलं आणि सांगितलं की तुला लपायला हवं. लपावं लागेल वगैरे, पण का? अश्विनीने केकेचे पैसे देण्यासाठी त्या इन्शुरन्सचे पैसे घेतले होते ना. मी तेव्हाच घरी आलो असतो तर इन्शुरन्स वाल्यांनी फ्रॉडची केस केली असती आणि अश्विनी जेलमध्ये गेली असती, म्हणून नाही आलो. म्हणजे आत्या खोटं बोलली, कारण त्यावेळी आईने इन्शुरन्सचे पैसे घेतलेच नव्हते. तिने फक्त ते दिवाळीच्या 2 दिवस आधी घेतले आणि तुम्ही पाडव्याला आलात सुद्धा. अश्विनीने दिवाळीपर्यंत पैसेच घेतले नव्हते. आर यू शुअर? हो बाबा, मला नीट आठवतंय. कारण तिने हे मान्यच केलं नव्हतं की तुम्ही गेलाय. मग ती पैसे का घेईल? माझ्या फोनवर सारखी व्हॉइस नोट्स पाठवत होती. हो बाबा, कारण तुम्ही तिच्यासाठी जिवंतच होता. आणि जेव्हा पोलिसांनी ते घड्याळ आत्यासोबत आईकडे पाठवलं ना, तेव्हा आईने विश्वास ठेवला की तुम्ही गेलाय. ते खूप खचून गेले. कुठलं घड्याळ? तेच जे आजोबांनी तुम्हाला निघताना दिलं होतं. पण ते घड्याळ तर माझ्याकडे होतं. पोलिसांकडे कसं गेलं? अरे हो, मी शिल्पीला दिलं होतं ते रिपेअर करण्यासाठी. बाबा, पण ते तिने रिपेअरिंगला दिलंच नाही. ते तिने आईला दाखवलं आणि असं सांगितलं की पोलिसांनी दिले म्हणून. म्हणूनच आईने विश्वास ठेवला. हे बघ, हे बघ दादाचं घड्याळ. हे बघ, हे बघ, हा दादाचा पेंट. शर्ट. हे बघ. माझा या सगळ्यावर विश्वासच बसत नाही. पण शिल्पी असं का करेल? कारण तिला इन्शुरन्सचे पैसे हवे होते
बाबा, कारण ती सारखी आईला सांगायची की इन्शुरन्सचे पैसे घे म्हणून. ही शपथ. मयुरी, ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. आपल्यामध्येच राहू दे. मला एकदा ते पेपर चेक करू दे. हे जर खरं असेल तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. मी शिल्पीला सोडणार नाही. विद्युत, थँक्स. थँक्स काय? माझ्या ताईच्या फॅमिलीसाठी मी इतकं तर करू शकतो. म्हणजे एवढंच नातं आहे तुझं या घराशी? शिल्पी, ते ताईने एक पिशवी दिली होती गुरुजींना द्यायला, ती दिलीस का त्यांना? तू अजूनही विषय टाळतोयस का? बोल ना, दे ना काहीतरी उत्तर. मी काय बोलू शिल्पी? तुला आपल्याबद्दल काय वाटतं? आपल्या नात्याबद्दल तुला असं वाटतं का की आपलं नातं हे काय वाटेल ते झालं तरी अजूनही तसंच आहे आणि ते पुढे न्यायला पाहिजे? इट्स मिनिंगफुल. वाटतं का तुला असं? शिल्पी, मला असं वाटतं की सध्या हा विषय नको. का? प्रॉब्लेम काय आहे? हे बघ, तसं प्रॅक्टिकली जर विचार करायला गेलं तर सगळं खरं तर तसंच आहे. आपण आपल्या डिवोर्सच्या आधी जसे राहत होतो, तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी, आणि तरीही तू यायचास, माझी काळजी घ्यायचास, माझी विचारपूस करायचास, माझ्यासाठी सगळं करायचास, घरच्यांची काळजी घ्यायची, सगळं तसंच तर आहे आत्ता सुद्धा. संजूच्या बाबतीतले कितीतरी काय सगळे डिसिजन्स अजूनही आपण एकत्र घेतो. संजूला आवडतं आपण दोघं एकत्र असलेलं. मला आवडतं, मला खूप आवडतंय आपण एकत्र असलेलं. तुला नाही आवडत आहे का? या सगळ्या गोष्टींचा विचार आहे ना, तू मी आधी करायला हवा होता, पण आता जर ती चूक मला रेक्टिफाय करायची असेल तर मला खूप एक्साइट वाटतं रे विंड्यूज. मला पण कोणीतरी हवंय ज्याच्या सोबत मी माझ्या मनातल्या गोष्टी बोलू शकते. मला कंपॅनियन हवाय, मला तुझा सपोर्ट हवाय, मला तू हवायस. तुझ्या आजूबाजूला खूप माणसं आहेत बोलायला शिल्पी, त्यांच्याशी बोल. माझी काय गरज? काय इमोशनलेस झालायस रे तू? तू विसरतोय तू माझा नवरा होता. तुला माझ्या भविष्याची काळजी पाहिजे, डिवोर्स झालेला असला तरी सुद्धा. भविष्याची काळजी? हो. जेव्हापासून आपलं लग्न झालं ना तेव्हापासून, आणि आपण जेव्हा एकत्र होतो तेव्हापासून मी हेच ऐकत आलोय. तू कशी इंडिपेंडेंट आहेस आणि तशीच कशी राहणार आहेस. मग कशाला हवाय तुला सपोर्ट? हा, सांग ना, कशाला हवाय तुला सपोर्ट? तू स्वतःच असं निर्माण करू शकतेस. एक गोष्ट कर, दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये पायात पाय घालणं सोडून दे. आणि हो, ताईच्या बिझनेस मध्ये तुझ्या पार्टनरशिपची काहीच गरज नाहीये. तू आहे ना स्वतःच्या पायावर उभी राहा. म्हणजे मी जे काही बोलले ते तर गेलं लांबच, आणि तू मला शिकवायला आलायस आता काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. ठीक आहे, हे सगळं जाऊ दे. हे याचा विचार नको करूया, आपण आपल्या दोघांचा विचार करूया. आपण दोघं एकत्र आलो तर खूप चांगल्या गोष्टी होतील. वी हॅव अ लाईफ. शिल्पी, मला जे सांगायचंय ते मी तुला सांगून आलोय. त्यातून तुला जे समजायचंय ना ते तू समज. सिरियसली विद्युत, असा निघून जाणार आहेस तू? ठीक आहे, खूप माज आलाय ना तुला, मी बरोबर उतरवीन तुझा हा माज.
मला जे हवंय ते मी घेणार आणि मागून नाही मिळालं तर ओरबाडून घेणार. बस. कितीच तारीख आहे ना जेव्हा अश्विनीने क्लेमसाठी फॉर्म भरला होता? हो, तेच मी तुम्हाला सांगते की आई सहजासहजी पैसे द्यायला तयार झालीच नव्हती. तर दिवाळीच्या आधीची डेट आहे म्हणजे शिल्पीने मला खोटं सांगितलं. मी सगळं मुद्दामून केलं का तर माझ्यात आणि अश्विनी दुरावा निर्माण व्हावा. ए उघडा दार मयू, प्लीज दार उघड, मला चेंज करायचं आहे. अरे दादा मयू काय करताय तुम्ही यार, प्लीज दार उघडा, मला चेंज करायचंय, लवकर दार उघड. शिल्पीला मी सोडणार नाही. बाबा थांबा, बाबा बसा खाली. ऐका, तुम्ही जर आत्ता बाहेर गेलात ना तर फक्त भांडणच होती. तिला ना तिच्या कळणाऱ्या भाषेत समजावलं पाहिजे आणि तिला समजता कामा नाही की तिच्यासोबत काय घडतंय. आपला प्लॅन नक्की वर्क करणार. फक्त हे सगळं आपण आईला सांगायला हवं आधी. आई हा पोहे खाऊन घ्या ना. नाही ग नको. असं काय करता आई, तुम्ही काल रात्री पण काही खाल्लं नव्हतं. गोळ्या घ्यायच्या, पोहे खाऊन घ्या. चला बसा. आई बसा, नाही चमची. बसा इथे. ऐका ना, उद्या मला ना पार्लरमध्ये थोडा उशीर होईल, म्हणजे अख्खा दिवसच जाईल. पार्लरची सगळी घडी नीट बसवली पाहिजे ना. काही क्लायंट्सकडे जायचं आहे, ऑर्डर मिळवण्यासाठी काहींना फोन करायचे आहेत. अख्खा दिवस निघून जाईल आणि आता ना पार्लरची सगळी जबाबदारी मी जेनीवरच टाकणार आहे. म्हणजे आपल्याला बिझनेस मोठा करायचा आहे ना, मग बाकीच्या गोष्टींकडे पण लक्ष द्यायला पाहिजे ना, म्हणून. वहिनी मी सुद्धा येते तुझ्यासोबत. नाही म्हणजे बिझनेसमध्ये जर तू माझी मदत घेतलीस तर तुला खरंच खूप फायदा होईल. मी रोज येत जाईन ना, म्हणजे बरं पडेल. ठीक आहे, मी 10 मिनिटात निघणार आहे, तू लवकर आवर. हां. कसली नाटकी बोलते ही. एक तर आईला स्वतः इन्शुरन्सच्या मॅटरमध्ये अडकवलं आणि आता असं दाखवतोय जसं काही मदतच करणार आहे. आईला ना सगळं लवकरात लवकर सांगितलं पाहिजे आणि आईला आत्यापासून लांब ठेवलं पाहिजे. शिल्पी आज तू जाऊ नकोस पार्लरला. बाबांचं पोस्टात अकाउंट आहे, ते क्लोज करायचं, ते काम करून घे. अरे ते काय नंतर केलं तरी चालेल, पण पार्लर मध्ये जाणं आता गरजेचं आहे. नाही शिल्पी, ही अशी कामं एकदा राहून गेली की राहूनच जातात. तू आज ते करून घे. वहिनी मला कॉफी हवीये लगेच. आईला सगळं खरं सांगितलं पाहिजे लवकरात लवकर. पण आता तिला सगळं सांगितलं तर ती कशी रिॲक्ट करेल सांगता येत नाही. धक्का बसेल तिला. बाबा पण आत्या आईला परत फसवू शकते. तिने ऑलरेडी आईला खूप त्रास दिलाय. पाहिलंत ना तुम्ही जिवंत असतानाही आईला तिने कळू दिलं नाही. तुमचं घड्याळ पोलिसांना सापडलं हे खोटं सांगून इन्शुरन्सचे पैसे घ्यायला लावले. आईने जर इन्शुरन्सचे पैसे घेतले नसते ना, हा सगळा गोंधळच झाला नसता. शिल्पीने हे सगळं मुद्दाम केलं. मी काय विचारते तुम्हाला दोघांना, गप्प का सांगा ना. तिने हे सगळं मुद्दामून केलं का? हो आई, बाबा जिवंत आहेत हे आत्याला माहित होतं, तरी तिने मुद्दाम तुला कळू दिलं. आता सोडायचं नाही हा आहे तिला.
तू मुळीच माफ करायचं नाहीस तिला. तिने जे केलंय ना त्याची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे. शी. का करते शिल्पी असं सगळं? हे जिवंत असताना तिने मला विधवेचं आयुष्य जगायला लावलं. मला सांगितलं की नाईलाज आहे म्हणून. हे सगळं तिने मुद्दामून केलं. नाही, मी यावेळेला तिला माफ नाही करणार. तिच्या चुकीची शिक्षा तिला मिळायलाच पाहिजे.